संत नामदेव महाराज संस्थान उंबरठला आपले जे मठाधिपती आहेत संत एकनाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली जो 27 मार्च ते 27 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत कार्यक्रम सुरू होत आहे. त्या कार्यक्रमाचा आढावा घ्यावा, तिथं काय सुविधा करता आल्या पाहिजे याच्यासाठी यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य राऊत साहेब, SP साहेब, शिव मॅडम आणि आपल्या सगळ्या अधिकारी पदाधिकारी यांच्यासोबत एक बैठक झाली आणि आज नूतन जिल्हाधिकारी मान्य कर्डिले साहेब आणि संबंधित अधिकारी पदाधिकारी यांची आज आढावा बैठक आपण घेतली. महाराजांनी सुरू केलेली कामं, डिपार्टमेंटची सुरू असलेली कामं त्या तारखेपर्यंत पूर्ण झाली पाहिजेत ही त्याच्या मागची आपली भूमिका आहे. रस्त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे. सूर्यकांतराव गुप्ते त्याचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काम करतायत. आपण भाविकांसाठी जवळपास 300 स्टँड लावतो नळाचे. येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, त्याचंही काम आजच सुरू झालेलं आहे. पोलीस बंदोबस्त कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप मॅडम आणि त्या भागाचे पोलीस अधिकारी तिथं थांबलेले आहेत, ते प्लॅन तयार करतायत. जवळपास कंधार कडून जो रस्ता जातो त्या भागामध्ये 15 एकरवर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि दगडसांगवी भागाकडून जो रस्ता येतो म्हणजे बाळाकोळी दगडसांगवी कडून तिथे जवळपास 7-8 एकर मध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि उंबरठच्या जवळच 2 एकर जागेमध्ये बस स्थानकाची व्यवस्था टेम्पररी केलेली आहे. त्यामध्ये आपण पोलीस चौकी जिथं तात्पुरती उभा करतोय, तात्पुरता दवाखाना 10 बेडचा उभा करतोय, अँब्युलन्सची सोय करतोय, फायर ब्रिगेडची सोय करतोय. जेवढ्या सुविधा करता येतील प्रशासनाच्या वतीनं तेवढ्या सुविधा करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न आहे. खरं तर महाराजांचे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी ऋणही व्यक्त करणार आहे, आभारही मानणार आहे की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन करून लोकांना प्रख्यात जगविख्यात भागवताचार्य देवकीनंदन ठाकूर यांची कथा ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिली. शंकराचार्याचे त्या निमित्तानं दर्शन होईल आणि उंबरठच्या संस्थानावर ज्यांची श्रद्धा आहे ती बऱ्याच प्रमाणात मोठी मंडळी आणि मला असं वाटतं की सर्वच समाजामध्ये त्या संस्थानाला मानणारा वर्ग खूप मोठा आहे, तर तो वर्ग देखील त्या ठिकाणी येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार 28 तारखेला उंबरठला दर्शनासाठी येत आहे. त्यासोबतच शेजारच्या जिल्ह्याचे आपले सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील हे देखील येतील. पालकमंत्र्यांना पण मी निमंत्रण दिलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी पण शब्द दिलेला आहे की मी निश्चितपणाने येणार. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले पाहिजे याच्यासाठी मी त्यांना विनंती केलेली आहे. पण 3 तारखेपासून राज्याचं बजेट अधिवेशन सुरू असल्या कारणानं आता त्यांची कोणती सोयीची तारीख होते ते मी प्रयत्न करणार आहे. आणि महाराजांनी देखील जिल्ह्यातल्या इतर सर्वच लोकप्रतिनिधींना म्हणजे खासदार असतील, आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधींना त्यांच्या मार्फत निमंत्रण पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधी, तर काही पक्षाचा कुठला कार्यक्रम नाही, धार्मिक कार्यक्रम असल्या कारणानं येणाऱ्या सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संघटनेच्या पदाधिकाऱ्याचं मनापासून तिथं या भागाचा आमदार म्हणून मी स्वागत करेन, संस्थाने स्वागत करेन आणि नवीन आपण काय म्हणावं लागेल नवीन प्रथा म्हणा किंवा आपली संस्कृती जोपासण्याचा त्या निमित्तानं माझा प्रयत्न राहणार आहे.
मंडपाचं काम अतिशय वेगानं सुरू आहे. 108 यज्ञ उभा करण्याचंही काम, त्याचंही मंडपाचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि उर्वरित जी काही छोटी मोठी काम आहेत ती प्रगतीपथावर आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यात भाविक भक्तांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि संस्थांना सहकार्य करावं, प्रशासनाला सहकार्य करावं असं माझं मत आहे.